आई म्हणली आता तू सेट झालायस याच्यामध्ये तर विल स्टार्ट सेईंग लाईक असं. आईला म्हटलं तुम्हाला जे आवडतं ना. आई म्हणते अरे बरं त्याच्या आधी तुम्ही सांगायला मला आवडेल. कॉलेजला जेव्हा होतो किंवा या प्रोफेशनमध्ये होतो माझी आई रोज मला माझ्या गाडीवरती एक रोज नवीन मुलगी बघायची माझ्या बाईकवरती एव्हरी डे. सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. माझ्या वडिलांनी सांगितलं त्याला एकदा विचार नीट. मग मी आईकडे बघितलं म्हणलं आई ती म्हणलं अरे हो हीच ती मुलगी ती आम्हाला आवडली. मग मला फोनवरती बोलली मला बोलायचं आहे तुमच्याशी बरं का. आईला मी म्हटलं बरं कधी येत आहे असं वगैरे. तिला म्हटलं कधी येत आहे वगैरे असं. ती म्हणली कुठं यायचं होतं. म्हटलं माझा आज कार्यक्रम आहे नेहरू मेमोरियल हॉलला तिथे या 9 वाजता. 9:30चा कार्यक्रम आहे म्हणजे आधी अर्धा तास बोलता येईल. आणि किशा घेऊन तिला आला. तिने नॉक केल्यानंतर मला सँड आहे आली बरं का. मला बोला म्हणलं चहा आला 2 मिनटं. तिने बघितलं असं रूममध्ये मी बसलो आहे सगळ्या पोरी आहेत फक्त रूममध्ये बरं का माझ्या आजूबाजूला. ती अशी उभी आहे. म्हणलं हां आता तुला एक सांगतो म्हटलं हा जो माहोल आहे ना म्हटलं हा तुला आयुष्यभर आहे हे लक्षात ठेव. हो म्हणायच्या तुला मी सगळं क्लिअर करतोय. हे सगळं तुला एक्सेप्ट करायला लागणार आहे. गेम्स बॉन्ड म्हणून मला ओळखतात कारण मी लाईफचा गेम खेळून आलेला आहे इतकं डेंजर. आणि ती पदवी मला लोकमतनी दिलेली पदवी आहे. दर्डा साहेबांनी स्वतः दिलेली आहे की गेम्स बॉन्ड 009. माझं बालपण एकदम व्हेरी स्ट्रगल्ड. म्हणजे आता जर तुम्ही मला बघितलं आणि माझं बालपणचं ऐकलं ना तर कुणी बिलीव्ह नाही करणार की हाच तो माणूस आहे किंवा हाच तो मुलगा आहे हाच तो संदीप पाटील आहे. कारण मी जेव्हा 1 महिन्याचा का 2 महिन्याचा होतो मला आठवतं आहे मला आठवतं म्हणजे आईनीच सांगितलं मला. तर तेव्हा मला ते मॅनेजिटिस म्हणून एक नावाचं एक हे होता. तर तेव्हा त्याच्यामध्ये ते फिट्स येतात आणि फिट्स आल्यानंतर मी असं पडायचो आणि माझे सगळे डोळे वर जायचे असे बुबळ वगैरे काही दिसायचे नाही. आणि मी असं थरथर कापून असं सोडून द्यायचो अंग लूज असं. आणि ते मला दिवसातनं 7-8 वेळा व्हायचं. ॲडमिट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं जर यांनी जर 48 तास जर क्रॉस केले तर ही इज गोइंग टू सेट. पण 48 तासामध्ये जर झाले नाही आणि त्याच्यावर जर काही झालं तर काही सांगता येत नाही याचं. एकतर तो जाईल तरी नाही तर त्याला पॅरालिसिस अटॅक किंवा काहीतरी तो हँडिकॅप होईल असं काय त्यांनी सांगितलं होतं. पण स्वामी कृपा 48 तास सोडून दे आता 58 वर्ष झाली. आणि म्हणतो ना की लाईफ इज अ गेम बॉस की यू नेवर नो की अप्स अँड डाऊन्स येतात. आणि मग तोच गेम मी इतका भारी खेळलो त्या लहानपणाच्या याच्यामध्ये. त्या गेमवरती मी मात केली आणि म्हणून नंतर मी गेम शो हे झालो आणि मी गेम्स बॉन्ड म्हणून आलो. इट वॉज माय ड्रीम लाईक. आणि ते ड्रीम आत्ता पूर्ण झालं जेव्हा सॅमला ॲडमिशन मिळाले तिकडे. आणि वी वर व्हेरी हॅपी. म्हणजे वी हॅव गॉन थ्रू लॉट ऑफ दिस थिंग्स म्हणजे अप्स अँड डाऊन्स. भरपूर कष्ट मी कष्टाला कधी मागे हटलो नाही वगैरे. आय हॅव डन लॉट ऑफ दिस थिंग्स. पण आमचं थोडंसं एका ठिकाणी जर आम्ही दुबईमध्ये जरा प्रॉपर्टी घेतली तिथे जर आम्हाला जरा थोडंसं बॅक बसला. मग आम्हाला काही गोष्टी माझ्या घरातल्या ज्या होत्या म्हणजे माझं मोठं घर होतं 4-5 बेडरूमचं ते विकावं लागलं वगैरे. आणि तिथून मग आम्ही परत रेंटच्या घरी गेलो. मग तिने ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली जर्मनच्या वगैरे. आणि तितक्यात सॅमचं सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं पप्पा माझं सिलेक्शन झालं आहे UKला तर आता कसं काय करायचं. म्हटलं कसं काय करायचं जायचं आहे. तो म्हटलं पप्पा नॉट नेसेसरी की मी लंडनला जाईन मी आपण इथं पण करू शकतो. म्हटलं नाही. म्हटलं ये मेरा ड्रीम आहे बाई की तू वहाँ जाएगा मतलब जाएगा. लंडनला जाताना तर मी सांगितलं तू जेवढे वर्ष आहेस ना तू आल्यानंतर हे तुला प्रॉमिस करतो युअर मुंबई इज गोइंग टू गो इन. आणि 20 जणांपैकी जे सिंगर होते सगळे रिजेक्ट. सगळे लेडीज सिंगर रिजेक्ट जेंट्स सिंगर रिजेक्ट कोणाचं नाही झालं. आणि टॉपमोस्ट सिंगर्स पुण्यातले घेऊन गेलो तो. एकच जेंट्स सिंगर एकच लेडीज सिंगर आणि मी आमचं सिलेक्शन झालं. त्यांनी 4 सिंगर सांगितले होते. 4 लेडीज सिंगर 4 जेंट्स सिंगर आणि 1 अँकर असं. आता विजा आला म्हणलं तर त्याला नेणं मस्त आहे त्या माणसाला. त्यांनी लगेच तिथनं तिकीट्स बुक केले. ते तिकीट्स आले. तिकीट आल्यानंतर त्यांनी सांगितलं भाई आपको 1 हफ्ते के अंदर निकालना है. अगं बोरे मग अजूनच प्रेशर वाढलं 1 हफ्त्यात निघायचं म्हटल्यानंतर. मग मी तिथून एसटीडी बूथ होतं समोर. तिथून फोन केला आमच्या खाली वाड्यामध्ये एखाद्या आईला बोलावं म्हणलं पटकन असं झालं मी माझं सिलेक्शन झालं आहे आणि मी लंडनला चाललो आहे असं वाड्यात सांगितलं. सगळेजण थांब नाही का फर्स्ट टाईम गल्लीत आमच्या कोणीतरी लंडनला चाललंय आणि कोणीतरी असं कोण चालायचं पाटलांचा मुलगा. मग ते सुरू झालं सांगायला बघा
तुम्ही त्याला नावं ठेवत होते ना, आता बघा तो लंडनला चाललाय. नमस्कार मित्रमैत्रिणींनो, लाईफ बिगिन्स आफ्टर 50 या सदरात तुम्हा सगळ्यांचे स्वागत आहे. आम्ही दोघांनी आत्ताच आमची 50शी क्रॉस केली. जरा फॅमिलीची जबाबदारी कमी झाली, मुलांची जबाबदारी कमी झाली. आपण जसं हे लाईफ आता एन्जॉय करतोय तसं आपले बाकीचे मित्रमैत्रिणी किंवा आजूबाजूचे लोक कसे एन्जॉय करतात, तर याची उत्सुकता म्हणून आम्ही ही लाईफ बिगिन्स आफ्टर 50 ही संकल्पना सुरू केली. तेव्हा माझं लग्न पगारच होतं. आई म्हणजे आपण नाही ना, बरं तुम्हाला जे आवडतं ना, आणि त्याच्या आयुष्यामध्ये मला आवडेल. कॉलेजला जेव्हा होतो किंवा या प्रोफेशनमध्ये होतो, माझी आई रोज मला माझ्या गाडीवरती एक रोज नवीन मुलगी बघायची माझ्या बाईकवरती. एव्हरी डे, सोमवार, मंगळवार, बुधवार, गुरुवार, शुक्रवार, शनिवार, रविवारी, सकाळी, दुपारी, संध्याकाळी. तर तिने मला डायरेक्ट एकदा विचारलं, मग रोज असं, अरे ही सून, अगं ॲब्सोल्युटली. तिने मला शेवटी एकदा तिने एकदा आपण म्हणतो कोपऱ्यात घेतलं असं तो एक वाक्य. माझ्या वडिलांनी सांगितलं, त्याला एकदा विचार नीट की वेदर ही सिरियस अबाउट इज दिस थिंग, कोणावर सिरियस असेल तर सांग. तर मला आईने म्हणले, बघ बाबांनी विचारलं की अरे तुझं लग्न करायचं, यू आर सेट, म्हणजे तू छान पैसे कमावायला लागला आहेस, तुला वॉन्ट पण चांगला यायला लागला आहे, तर आपण लग्नाचं बघू. आय वॉज 30 समथिंग, अराउंड अबाउट 29-30. तर आर यू सिरियस विथ एनी दिस गर्ल्स ऑर समथिंग? मी सेड, आय नो आय एम नॉट सिरियस, फक्त माझ्या मैत्रिणी आहेत खूप छान म्हणलं. आणि म्हटलं तुम्ही बघा, म्हणलं मी बघून करणार आहे वगैरे असं म्हणलं, आणि सोडून दिला विषय मी तो. आणि बरोबर माझा एकदम खास मित्र, त्याचं लग्न ठरलं. तो पत्रिका द्यायला आला. मी म्हटलं, यार किशा, यार मी नेमका टूरला आहे, वर्षा उजोकर नाईटच्या टूरला आहे. तर म्हटलं आई येईल. मग तो माझ्या आईला आईच म्हणायचा किशा. तो घरी यायचा ना, तो माझ्या मॅचला यायचा, क्रिकेट मॅचला सारखं. त्याला मी खूप आवडतो क्रिकेट मॅच यायला. मग तो गेला आईकडे. आईनं म्हटलं, आई सॅडने नाही आहे, ते जाऊ दे, त्याची काय बोलण्याचा अर्थ नाही आहे, तुम्ही तरी या. आई म्हटली, काही झालं तरी मी येणार. शास्त्री रोडला एक संकल्प नावाचं, तुला माहिती आहे का, मंगल कार्यालय, पेट्रोल पंपच्यासमोर, तिथे त्याचं लग्न होतं. तिथं आई गेली. संकल्पच्या मागे अजून एक काहीतरी होतं, ते तिथंच लग्न होतं. आई गेली लग्नाला आणि एक मुलगी त्याच्या शेजारी का त्याच्या आजूबाजूला उभी होती. ते नाही का कलश वगैरे घेऊन असते करून, त्याची उभी होती. आणि सगळं झाल्यानंतर आईने तिथंच किशाला, म्हणजे हिच्या भावाला कानात विचारलं की ऐक ना, ती शेजारी उभी ती कोण आहे? तर त्याने असं बघितलं, म्हणलं कुठली, ही का? अच्छा, का हो? आपल्या भैयासाठी, मला भैया म्हणायचे. म्हणलं हो का काकू? बरं ठीक आहे म्हटलं, उद्या बोलू म्हटलं आपण, हे आता लग्नाचं होऊ दे. लग्नाचं त्याचं लग्न, त्याचं मुंडळ बांधून उभा आहे वगैरे सगळं. आईने आमचं विचारून मोकळी झाली होती. म्हटलं उद्या सकाळी येतो म्हटलं. आणि लग्नानंतर पूजा असते मग सत्यनारायणची. हां, तर ते आणायला म्हणजे कुठं, आपल्या याला मंडईत. बरं, मंडईच्या आधी आमचं घर लागायचं, नारायणपेठेत राहायचं तेव्हा. तो मंडईत जायच्या आधी तो तिकडनं निघाला शिवाजी हायस्कूलवरनं, माझ्या घरी आला, त्याच्या बहिणीला घेऊन वरती आला. आणि आईला डायरेक्ट म्हटलं, काकू बघ हीच का ती? आई म्हणजे अरे हीच आहे ती? हो ना, नक्की कन्फर्म? ओके. ती म्हणली, तू आणलं कसं काय? म्हटलं सख्खी माझी लहान बहीण आहे म्हटलं. आणि म्हणला आता डन, तुम्ही आता विचारच करू नका, आता डन. म्हटलं माझ्याकडून तो डन आहे, आमच्या घरातून डन आहे, तर तुम्ही तुमचं ठरवा काय येते. तो पण मला काही माहिती नाही बरं का, काय झालं आहे घरात आमच्या. आणि सगळं झाल्यानंतर तो दाखवून गेला. आणि मी 12 वाजता गाडी बालगंधर्वमध्ये गाडी थांबली आणि मी घरी आलो. घरी आलो, आई म्हणली, अरे एक मुलगी बघितली तुझ्यासाठी. म्हटलं व्हेरी गुड. म्हटलं काय, कधी जायचं बघायला? बरे, उद्याच येणार आहे ती आपल्याकडे, आज सकाळी येऊन गेली, उद्या येईल, तुला आवडली का बघ. म्हटलं कोण आहे, काय आडनाव नाव वगैरे? सरप्राईज आहे म्हणली. तोपर्यंत तुम्ही दोघांनी एकमेकांना बघितलं? अजिबात नाही. तिने मला सांगितलं पण नाही आईने की किशाची बहीण आहे म्हणून. आणि झालं. दुसऱ्या शू उजेडल्यानंतर हा 12 वाजता खाल्लं, मला तिने आवाज दिला, ते टकळी नाही का पुरी वाजवायची, तशी आवाज दिला, आहे का म्हणून. मग मी त्याला वरनं आवाज दिला, किशा ये वरती. म्हटलं अरे मी आलो आहे. म्हटलं अरे सॉरी तुझ्या लग्न. हां ठीक आहे. त्याच्या मागे मुलगी होती एक, मी काय बघितलं असतं, तू तो आला करत वगैरे. म्हटलं अरे काय, कसं काय झालं? एकदम झकास. बरं ऐक ना म्हटलं संडे, हे बघ कशी वाटते तुला?
मी म्हणलं मला काही हेच नाही झालं. मग मी आईकडे बघितलं, म्हणलं आई, ती म्हणलं अरे हो हीच ती मुलगी जी आम्हाला आवडली. मग म्हटलं अरे तू कसं काय घेऊन आलं म्हणलं. अरे म्हणला माझी सख्खी लहान बहिणी म्हणलं, आणि म्हणलं मी तिला येतानाच सांगितलं की तू या घरात नाही म्हणायचं नाही. हे तुला मी आत्ता बघ तिची मेंटॅलिटी काय होती. शी वॉज 19. ती शिकत होती वगैरे. तिला काही माहिती नाही की मला दाखवायला आणले. आपल्याला सत्यनारायणच्या पूजेचं सगळं घ्यायला जायचं असं म्हणून तो घरी घेऊन आला आहे. त्यात आमचे वडील अजून एक पाऊल पुढं. तिला पहिलं मी हो म्हटल्यानंतर ते म्हणले एक काम कर केशा, तू सगळं शॉपिंग करून तुझं झालं, घरी जातो पण आम्ही साडी घेऊन आणि हे घेऊन तुमच्या घरी येतो आज संध्याकाळी. म्हणजे माझे वडील किती पुढचे बघ. हां, की आम्ही संध्याकाळी साडी घेऊन येतो आणि ते एक चांदीचं ह्याचं कॉईन घेऊन येतो आणि संध्याकाळी आम्ही 6 वाजता तुमच्याकडे येतो. ती रडायलाच लागली. संबंधच नाही ना काही. अगं ती F.Y. 12वी होऊन F.Y. ला वगैरे काहीतरी होती. मग मी तिला म्हणलं हॅलो 1-2 मिनटं तू शांत हो, असं काही इतकं लगेच होणार नाही आहे, तू एक आठवडाभर विचार कर, तुला मग किंवा मला फोन कर तू घरी गेल्यानंतर. तर ती मला फोन केला घरी गेल्यानंतर. म्हणली हे बघ काय झालं सकाळी ते काय मला माहिती नाही. आय वॉज टोटली गॉन. म्हणजे हे मला अपेक्षितच नाही आहे की पटकन मला दाखवायला काय आणलं, किशाने काय नेलं काय नाही, अमुक काय, तुझे वडील म्हणले साडी घेऊन या, अमुक. माझं शिक्षण व्हायचं सगळं व्हायचं. म्हणलं हे बघ जेव्हा तू एक आठवडा घे, 1 आठवड्याने विचार कर. आता तिचं वय 19-20, माझं वय 30, 10 वर्षाचा आमचा फरक. हां, हे सगळं तिची तयारीच नाही लग्न करायची वगैरे. तिची मोठी बहीण आहे संजनाची, पद्मा. तिचं माझं खूप चांगलं ट्युनिंग. म्हणजे ती किशा आम्ही सगळे एकत्रच वाढलेलो होतो. तर पद्मानं जेव्हा कळलं हे असं असं आहे, आमच्या आईने पद्माला सांगितलं पद्मा असं असं आहे, आणि आम्हाला ती आवडली भैयासाठी. मग पद्माने शिवाय ती वकील आहे, तिने वाईजली विचार केला आणि तिचंही लग्न व्हायचं होतं. पण ती असं नाही म्हटली की माझं होऊ दे मग तिचं करा वगैरे. ठीक आहे, मग तिने तिला सांगितलं आत्ता हा डिसिजन तू घेऊन टाक, माझं मी कधीही ठरवीन, पण तू त्यांचं आलं आहे ना आता मागणं, हो म्हणून टाक. म्हणजे मला त्याशी बोलायचं आहे. म्हणून मला फोनवरती बोलली मला बोलायचं आहे तुमच्याशी बरं का. आयला मी म्हटलं बरं कधी येत आहे असं वगैरे. तिला म्हटलं कधी येत आहे वगैरे असं. ती म्हणली कुठं यायचं होतं. म्हटलं माझा आज कार्यक्रम आहे नेहरू मेमोरियल हॉलला, तिथं या 9 वाजता. 9:30चा कार्यक्रम आहे, म्हणजे आधी अर्धाच बोलता येईल. 9 वाजता मी थिएटरला पोहोचलो. माझं मेकअप सगळं चालू होतं. तर ग्रीन रूममध्ये बसलो होतं. सगळ्या पोरी कायम नेहमीप्रमाणे सगळ्या पोरी बसत होत्या. मी आपलं आवरत चालू होतं आणि किशा घेऊन तिला आला. तिने नॉक केल्यानंतर म्हणलं सँड आहे आली बरं का. म्हणा बोलो म्हणलं चहा आला 2 मिनटं. तिने बघितलं असं रूममध्ये मी बसलो आहे, सगळ्या पोरी आहेत फक्त रूममध्ये बरं का माझ्या आजूबाजूला. ती अशी उभी आहे. म्हणलं हां आता तुला एक सांगतो म्हटलं, हा जो माहोल आहे ना म्हटलं, हा तुला आयुष्यभर आहे हे लक्षात ठेव. हो म्हणायच्या आधी तुला मी सगळं क्लिअर करतो आहे. हे सगळं तुला एक्सेप्ट करायला लागणार आहे. ह्याच्या व्यतिरिक्त अजून काय गोष्टी आहेत ते सगळ्या एक्सेप्ट करायला लागणार आहेत. विचार कर, तुला मी आधीच म्हटलं होतं 1 आठवड्यावर. सगळं असं झाल्यानंतर ती म्हणली 2 मिनटं बाहेर आहे फक्त मला बोलायचं आहे. मग मी चहा वगैरे पिला, आम्ही दोघांनी बाहेर गेलो. ती म्हणली तुझं साईन काय, म्हणजे आपण म्हणतो सनसाईन. तर मी म्हटलं माझी सनसाईन लिओ आहे. तिने असं माझ्याकडे पाहिजे, नक्की लिओ आहे तुझी सनसाईन. म्हटलं हो लिओ. ओके तुला सकाळी मी फोन करते म्हटली. बस तेव्हा ते लिंडामॅन्सचं ते हे असं ते येतं ना गुड लिंडामॅन्स का काहीतरी ते बुक यायचं ते राशीवरचं, ती खूप वाचायची. रात्रभर तिने अख्खं लिओचं वाचलं बरं का. उघडलं 10 वाजता मला फोन, कुठं आहात तुम्ही. म्हटलं घरी. बरं मी येते किशोरला घेऊन. म्हटलं येते म्हणजे मला 90% की बाई हो. मग मी आली. ती मला म्हणली डन. मी म्हटलं बघा. म्हटलं डन मला म्हटली खलास. त्याच संध्याकाळी म्हणजे तिने सांगितलं संध्याकाळी. दॅट वॉज 9 जुलै. 9 जुलैला सकाळी तिने सांगितलं. संध्याकाळी जाईपर्यंत त्याच्या किशोरला सांगितलं वडिलांना सांग आम्ही येतोय 6 वाजता. मग मी माझे आई आई साडी घेतली. डायरेक्ट लक्ष्मीवाडाच राहिलं ना, कुठं लांब जायचं होतं काही नव्हतं. साडी घेतली, तो कॉईन घेतला चांदीचा, डायरेक्ट त्यांच्या घरी. 9 जुलैला लग्न ठरलं. 9 ऑगस्टला ओमपाट सोहळा. इतक्या फास्ट.
आणि 9 ऑगस्टला लग्न झाल्यानंतर 10-11 ऑगस्टला वर्षा उजवकरने आम्हाला तिच्या घरी बोलवलं गोव्याला. मग आम्ही 2 आठवडे तिथं फिरलो, हिंडलो आणि वर्षाने मग आम्हाला आमची सगळी सोय तिनेच केली होती. तोपर्यंत असं होतं की मी इतके शोज करायला लागलो होतो आणि तिला हळूहळू कळायला लागलं की शो म्हणजे काय असतं, मग मी काय करतो एक्झॅक्टली. बट एक प्लस पॉईंट काय होता, शी नेव्हर आस्क मी दॅट टाईम ऑल्सो आणि आत्ता पण की तुला पेमेंट किती मिळतं. मी जे आणेन ना, की समजा आज मी ₹200 आणले, हे ₹200 आणि आमच्याकडे पद्धत आहे काही झालं तरी पहिलं घरातनं आलो मी आत्तासुद्धा आलो, फक्त मी काय सूट बीट तिथे ठेवले की जे काय पाकिट असेल ते पहिलं इथं महाराजांच्या इथं पुढे आणि मग तिला मी सांगायचो की आता तू घे तिथनं काय असेल ते. आणि सगळ्यांना पद्धत आहे आमच्याकडे, माझ्या मुलाला तिचं पण आलं की ती इथंच ठेवणं असं. आणि मग ती ट्रान्सपरन्सी असते आणि मला जेव्हा काय पाहिजे असेल ना तर मी तिला सांगतो मला ₹10,000 पाहिजेत खर्चायला. का कशासाठी कधीच नाही विचारलं, कारण मला कपड्याचा भयंकर शौक आहे प्रचंड. आणि मग ती जर्नी स्टार्ट झाली आणि आणि बॅक टू परत ट्रॅव्हलिंग कट टू लग्न झालं. लग्न झाल्यानंतर आम्ही 3 वर्ष ठरवलं होतं की जोपर्यंत तिचं एक्झाम होत नाही, जोपर्यंत ती आपण म्हणतो ना की स्टडीज तिचं पूर्ण होत नाही तोपर्यंत आपण काही इश्यू किंवा मुलाचा विचार मुलीचा विचार काही करायचा नाही. तर आय सेड ओके फाईन. म्हणून 3 वर्ष तिचं ग्रॅज्युएशन होईपर्यंत आम्ही तो विचार एकदम केला होता. आणि 3 वर्षानंतर मग तिचं ग्रॅज्युएशन झालं, सगळं झाल्यानंतर मग मी हे झालं की बाबा आता आपल्याला चान्स घ्यायला हरकत नाही आहे. आणि मग आम्ही घेतल्यानंतर सगळं झालं आणि पहिली टूर आली मला 98ला आणि लंडनची सप्टेंबरला जायचं होतं आणि ऑक्टोबरची हिची डेट होती. सप्टेंबर 23 तारीख माझ्याकडे अजूनही विजावरती आहे बघ माझ्या पासपोर्टच्या. 23 सप्टेंबर 1998 असा शिक्का आहे जायचा. आणि माझा मुलगा झाला 8 ऑक्टोबरला आणि त्याला मी 8 का 9 महिन्याचं झाल्यानंतर बघितलं आहे. म्हणजे एक जे असतं ना की मुलगा झाल्यानंतर ते नर्स घेऊन येते वगैरे, तो किस आपण पिक्चरमध्ये बघतो की मुबारक हो आपको बेटा हो गया वगैरे अमुक तो. हो ते राहिलं असं काही झालं म्हणजे ते असं राहिलं. ती आपण म्हणतो खंत राहिली तर ते थोडंसं असं की अरे ते राहिलं. हां एक्झॅक्टली. पण मी तुला सांगू त्याच्यामागे शी इज द मेन दिस थिंग, म्हणजे माझी आई आणि ती की मग मी विचार केला की जर असं असेल तर मग मी नाही जात म्हटलं तिला. मी म्हणलं तर ती म्हणे संदीप असं करू नको, पहिल्यांदाच चान्स आला तुला, असं समज की तुझ्या मुलाचा मुलीचा जे काही कोणी येणार आहे आपल्याकडे तिचा पाय गुणे. अरे मी तिथे जरा पॉझिटिव्ह झालो यार. मग मला भाई हा पण विचार चांगला आहे. माझा मित्र आहे अतुल जोशी म्हणून, तर त्याच्याकडे सगळी ट्रीटमेंट ती चाललेली होती. मी अतुलला म्हणलं आतल्या अरे म्हणलं आता काय करू. म्हणलं एक मिनटं म्हणलं, तुला देवावरती ह्याच्यावर सगळ्यांवरती गजानन महाराज स्वामी यांच्यावर सगळ्यांच्यावर विश्वास आहे, तुला माझ्यावर विश्वास आहे. म्हणलं सगळं मला पटतंय रे, सगळं मला मान, बिंदास जा म्हणलं, बिंदास जा. असं म्हणल्यानंतर मी तिला म्हणलं काय करू. बरं आमची अशी एकच इच्छा होती की काहीच होऊ दे आम्हाला, मुलगा होऊ दे मुलगी होऊ दे, पण ते फक्त गुरुवारी झालं पाहिजे, फक्त गुरुवारी. हां. आणि मी तिला म्हटलं काय झालं तर आपलं गुरुवारी झालं पाहिजे. महाराजांना पण म्हटलं महाराज काय झालं मला गुरुवार पाहिजे म्हणून. त्या दिवशी संकष्टी चतुर्थी होती, त्या दिवशी गुरुवार होता. दुपारी मी फोन करून मी हॉटेलला गेलो होतो की काय आज काय पाटील असं नाही का, तिला मी असं करायचं नाही रे. त्यांनी सांगितलं अजून 2 दिवस तरी काही नाही. रात्री 11 वाजता तिला पेन सुरू झाला. 11:30 वाजता आई तिला घेऊन गेली आणि समोरच फक्त रोड क्रॉस करायचा आणि समोरच्या बाजूला आमचं परांज पेनचं दवाखाना. हे सगळं ते पेठेमध्ये असल्यामुळे असं समोर होतं. आई तिला चालत घेऊन गेली, ॲडमिट केलं 11:30ला. 11:15 वाजता 11:45 साहेब आमच्या घरी हजर होते. आईने मला फोन केला, त्याने गणपती बाप्पा मोरया असं म्हणून, कारण चतुर्थी होती ना, मग चतुर्थी होती, गुरुवार होता. मग आय वॉज हॅपी. आणि ते फक्त त्याचे बालपण, हां त्याचं जे बालपण होतं तुला बघायला मिळालं नाही याची खंत, म्हणजे ती असं म्हणतं आपल्याला आयुष्यभर राहते. अरे डेफिनेटली म्हणजे आता ते एक काश असं आपण रिव्हर्स जायला लागलं तर हां तू ते म्हणतेस ते त्याच्या बालपणावरून आठवलं मला. आणि रिव्हर्स जर गेलो तर माझं बालपण मला 1-2 मिनटं आठवलं
की माझं बालपण एकदम व्हेरी स्ट्रगल्ड. म्हणजे आता जर तुम्ही मला बघितलं आणि माझं बालपणचं ऐकलं ना तर कोणी बिलीव्ह नाही करणार की हाच तो माणूस आहे किंवा हाच तो मुलगा आहे, हाच तो संदीप पाटील आहे. कारण मी जेव्हा 1 महिन्याचा का 2 महिन्याचा होतो मला आठवतं आहे, म्हणजे मला आठवतं म्हणजे आईनीच सांगितलं मला. तर तेव्हा मला ते मॅनेजिटिस म्हणून एक नावाचा एक हे होता. तेव्हा त्याच्यामध्ये ते फिट्स येतात आणि फिट्स आल्यानंतर मी असं पडायचो आणि माझे सगळे डोळे वर जायचे, असे बुबळ वगैरे काही दिसायचे नाही आणि मी असं थरथर कापून असं सोडून द्यायचो अंग लूज असं. आणि ते मला दिवसातनं 7-8 वेळा व्हायचं. तर माझे घरातले सगळे टेन्शनमध्ये, मग ते मला डॉक्टर दामल्यांकडे आमच्या घेऊन गेले. समोर आमचे फॅमिली डॉक्टर होते ते, आणि त्यांनी मला सांगितलं एक दिवस तिला आपण ठेवूयात आणि बघूयात काय होतं. त्यांनी ॲडमिट केल्यानंतर त्यांनी मला सांगितलं यांनी जर 48 तास जर क्रॉस केले तर ही इज गोइंग टू सेट. पण 48 तासामध्ये जर झाले नाही आणि त्याच्यावर जर काही झालं तर काही सांगता येत नाही याचं. एकतर तो जाईल तरी, नाहीतर त्याला पॅरालिसिस अटॅक किंवा काहीतरी तो हँडिकॅप होईल, असं काय त्यांनी सांगितलं होतं. पण स्वामी कृपा, 48 तास सोडून दे, आता 58 वर्ष झाली. 48 वर्ष पण नाही, 58 वर्ष. आता मी 60 लागली मला. आणि आय वॉज आउट फ्रॉम देअर. मग 10 वर्ष मला सांभाळायचं होतं. असं हाताचा पोट म्हणतो ना, त्याच्यापेक्षा डेंजर परिस्थिती होती माझी, की मला रडवायचं नाही, मला हसवायचं नाही, काही नाही, प्लेन फ्लॅट ठेवायचं. मी अनेकदा नापास झालो शाळेत, कारण मला काहीच येत नव्हतं, माझी बुद्धी चालत नव्हती. मग शाळेतनं मला काढून टाकलं, मग दुसऱ्या शाळेत गेलो. असं इतका प्रवास केलेला आहे मी. म्हणजे ते जे लाईफ होतं ना, ते लाईफ पाहिल्यानंतर आत्ताचं जे काही लाईफ आहे ना, त्यामुळे मी माझ्या मुलाला लहानपण तो जे म्हणेल ते, पण आमच्याकडे उलटं झालं. तो काहीच म्हणायला तयार नाही. मला हे पाहिजे, मला भोगा पाहिजे, मला अमुक पाहिजे. नेव्हर. आयुष्यात त्यांनी कधी काय मागितलं नाही. आणि मला म्हणजे नुसती घेण्याची हौस, असं सगळं ते. सो असं ते खूप जर्नी ती मोठी होती. आणि त्याच्यानंतर मग मी हे सगळं करत हे प्रवास केला. आणि म्हणतो ना की लाईफ इज अ गेम बॉस, की यू नेवर नो की अप्स अँड डाऊन्स येतात. आणि मग तोच गेम मी इतका भारी खेळलो त्या लहानपणाच्या याच्यामध्ये. त्या गेमवरती मी मात केली आणि म्हणून नंतर मी गेम शो हे झालो आणि मी गेम्स बॉन्ड म्हणून आलो लोकांच्या पुढे. सो गेम्स बॉन्ड म्हणून मला ओळखतात, कारण मी लाईफचा गेम खेळून आलेला आहे. इतकं डेंजर. आणि ती पदवी मला लोकमतनी दिलेली पदवी आहे, दर्डा साहेबांनी स्वतः दिलेली आहे, की गेम्स बॉन्ड 009. 9 इज वॉट माय लकी नंबर. मी 18, बायको 18, असं सगळं. सो ते 009 गेम्स बॉन्ड. पण पहिल्यांदा मला एअरटेलनी माझ्यावर साईन केलं होतं की तुम्ही गेम्स घ्या. मग त्यांनी 1 मिनिट गेम शो चालू केला होता. तर द 1 मिनिट गेम शो बाय संदीप पाटील विथ एअरटेल असं यायचं. मग मी अख्खं महाराष्ट्रभर त्यांच्यावर फिरलो. तेव्हा पहिल्यांदा तुला सांगतो, मला ते 4,000 रुपये द्यायचे. मग पुण्यातल्या कार्यक्रमाला. मग त्यांनी बाहेर करता माझं 8,000 केलं. आता 1000त आलो मी. म्हणजे 200 रुपयावरून मी आता 1000त आलो असं केलं. तोपर्यंत अख्ख्या पुण्यात झाला की सर्वात कॉस्टली माणूस हा आहे. तर मग माझ्याकडे बघायचं दृष्टिकोन एकदम चेंज झाला, की अरे यार, तू एवढे पैसे घेतो तू, आणि तो देतात. मी म्हटलं माहीत नाही, देतात बाबा ते. कारण तुमच्याकडे क्वालिटी पण असावं लागते ना. नोबडी इज लाईक दॅट की बाबा तू आलीस आणि मागितलं आणि तुला दिले मी, असं नसतं ना ते. तर ते सगळं असं झाल्यानंतर मग ते एअरटेलने माझ्याकडे कॉन्ट्रॅक्टच करून टाकलं, की कुठेही जाऊ देत, यू आर पेड 10,000 रुपीज पर शो. आणि त्यांनी मला सांगितलं की तुला आम्ही 60 शो देणार. आई शपथ, 60 शो म्हणजे इंटू 6, 60,000 रुपये झाले. खल्लास भाई, माझं तर असंच झालं, सर करून टाका. मग त्यांच्या सगळं झाल्यानंतर मग त्यांचे अजून एक जण एअरटेलचे मेन आले होते, ते शिफ्टेड टू आयडिया. त्यांचं आयडियाला गेलं. मग त्यांनी मला आयडियाला बोलवलं. मग त्यांनी मला तिथे सांगितलं, संदीप, नाव वी आर गोइंग टू गिव्ह यू 25,000 रुपीज. मी काही बोललो नाही, नेवर, कधीच नाही, कि सर माझा वाढवा आणि अमुक करा. देख, तो अभी बढ़ाने की बात मत करना, तो उधर 10 मिलता था, मैं तेरे को 25 दे रहा है, अभी और मत बढ़ाना. मला सर मैंने बात ही नहीं की आपसे कुछ. तर असं कर 25 केलं. आता हे सगळं झालं तर मी घरी येऊन तेव्हा हिला सांगितलं बायकोला. तर ती मला म्हणली, आता तू कार घ्यायची म्हणली. मी माझ्या आयुष्यात लोन शक्यच नाही बॉस, लोन बिन तर नाहीच. ती म्हणली, अरे लोन घ्यायचं असतं आणि आपण ते दर महिना हप्ता भरायचे. म्हटलं वेळीच का, 500 रुपयाचं पेट्रोल लागतं म्हणलं, कुठं कोण भरणार आहे म्हणलं. ती म्हणली, अरे तू आता 25,000 रुपीज चार्ज करतोय त्यांना, डोंट वरी, यू हॅव टू टेक अ कार. मग तिने मला पहिली कार घेऊन दिली, मारुती कार 0058 नंबरची. मग मारुती कार घेतली. मग मी शोला मारुतीने जायचो. आय वॉज द फर्स्ट आर्टिस्ट, लाईक नाही का, की यूज टू गो इन द कार. मग उतरणं सगळं ते लाईफच टर्नच झाले रे. की जो माणूस सायकल जात होता, मारुती 800 म्हणजे अगदी अरे एकदम. आणि ते स्ट्रगलिंग पिरियड होता ना, तर तेव्हा मी एका दिवसात, तुला बिलीव्ह नाही करणार, 7 शो करायचो मी. 7
7 म्हणजे कसं करायचो, 15 ऑगस्ट 26 जानेवारी आणि मला वाटतं अजून एक कुठेतरी दिवस होता. तर मी सकाळी 6-7 वाजताच निघायचो घरातनं. 7ला मी ते झेंडावंदनचे कार्यक्रम करायचो. 10 वाजता एक कार्यक्रम असायचा, 12 वाजता एक असायचा, 2 वाजता एक असायचा. अरे बापरे. आणि हे मी माझ्या त्या सुझुकीवरती करायचो डबल सीट. आणि शेवटचा कार्यक्रम मी लोणावळ्यात करायचो. मी लोणावळ्यात सुझुकीवरती जायचो. मग मी दुसऱ्या दिवशी पहाटे आलं ते जे झोपायचं. मग असं सगळा प्रवास केलेला आहे. आणि नंतर मग एअरटेल झालं, मग आयडिया झालं. मग आयडियाने मला द गेम चेंजर म्हणून नाव दिलं असं आणि वगैरे. आता तुला भाऊजी म्हणून पण बोलतात. आणि भाऊजी एक आहेत ॲक्च्युली, माझा मित्र आहे चांगला, आदेश दादा. मी त्याला खूप मानतो. आणि त्याच्या आधीच मी गेम्स शोज वगैरे स्टार्ट केले होते. बट ही गॉट अ व्हेरी गुड लेवल ऑफ द चॅनल वगैरे. त्यामुळे भाऊजी असं नाही म्हणणार मी. हां, लाडक्या ज्या बहिणी आहेत ना, म्हणजे लाडकी बहीण योजना, त्यांचा मी भाऊ नक्कीच आहे. आणि त्यांचा मी दादा पण आहे, भाऊ आहे, सगळं आहे. त्यामुळे मला ते खूप छान वाटतं. आणि माझ्या कार्यक्रमाचं नाव मग बदलत सौभाग्यवती झालं. आता हे सौभाग्यवती दिलं ते कार्यक्रमाला नाव ते गिरीश बापटांनी दिलं त्यांच्या पहिल्या इलेक्शनला. मग तेव्हा ते आमदार पण नव्हते. आणि त्यांना मी कन्सेप्ट सांगितली की आता मी हे एअरटेलबरोबर करतो, आयडियाबरोबर करतो, तर आपण करायचं का. तो विश्वास मला भाऊंनी सर्वात पहिल्यांदा पॉलिटिकलच्या याच्यामध्ये भाऊंनी दिला की संदीप तुला जे पाहिलं ते कर म्हणले माझ्या शोला. आणि त्या दिवशी मी रेकॉर्ड केलं. 11,000 बायका गणेश कलामध्ये होत्या. हो. तुडुंब. शेवटी भाऊंनी बाहेर जे हे ना पार्किंग करतो आपण, तिथं वॉल लावली, LED वॉल. तिथं बायकांना खाली हे हांतरून दिलं, तिथं बसवल्या बायका, पलीकडच्या बाजूला बसवल्या. दॅट वॉज माय फर्स्ट रेकॉर्ड. आणि तिथून लोकांना कळलं की अरे कोण आहे संदीप पाटील की ज्यांनी हे चालू केलं वगैरे. मग भाऊंनी मला थोडंसं हे नाही दिल्यानंतर मग चालू केलं. देन मग मी स्टार्टेड की मग 50,000, 75,000, मग अमुक करतो. मग ते हळूहळू वाढत गेलं. मग लोकांनीच ठरलं की आता तू किती घेतो, काय घेतो. आता आहे स्वामींची कृपेने चालू आहे. बट माय लाईफ इज वंडरफुल लाईफ. आणि 50 काय आता 60 कशी गेली मला खरंच कळलं नाही. आणि मी काय सांगू तुला, बेसिकली माय फंडा इज मी प्रत्येक दिवस एन्जॉय करतो. एव्हरी डे आय एन्जॉय माय लाईफ मला एव्हरी तेच डे. विचारायचं होतं की आता एवढ्या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये हो. तू जेव्हा मोकळा असतो तेव्हा तू कसा वेळ घालवतो? मला आहे ना, मला स्वच्छतेची खूप आवड आहे बेसिकली. त्याच्यानंतर मला गार्डनिंगची आवड आहे. मला पेट्सची वगैरे भरपूर आवड आहे. तुझ्याकडे आधी हो, पण माझ्याकडं होता. हो, माझ्याकडे लॅब्राडॉर होता, माझ्याकडे ग्रेट डेन होता, माझ्याकडे कॉकर स्पॅनियल होतं, माझ्याकडं डॅल्मेशियन होतं. म्हणजे मला भयंकर कुत्र्यांचं आणि मला मांजर वगैरे सगळं वेड आहे भयंकर. आणि मला गार्डनिंगचं खूप वेड आहे. मग मी तो वेळ ना त्या गार्डनिंगमध्ये हे करतो की प्लांट्स असे छान पाहिजे, मग त्यांना वॉश हे करायचं, पाणी घालायचं, खत चेंज करायचं. मला ते खूप आवडतं. ह्या गोष्टी आहेत ना, मग मी त्याच्यात माझं मन रमवलं छान. मग मी माझ्या हेल्थवरती आपण हे करूयात की बाबा जाड नाही दिसलं पाहिजे, आपण छान दिसलो पाहिजे. आपण ज्याचे पैसे घेतो ना, तर ते पैसे घेतो म्हणजे नुसतेच घेतो असं नाही की त्याला तुम्ही अपडेट पण राहायला पाहिजे. हो, बरं. मग मी वॉकला जाताना सुद्धा मला लोक थांबून, म्हातारी लोक थांबून वगैरे म्हणलं सर तुम्ही सकाळी सुद्धा इतके पॉश असताना म्हणणार की असं वाटतं की तुमच्यावर थांबून गप्पा मारू. मी म्हटलं सर क्या बात आहे. हो, माझी सवय म्हणलं की कुठेही जाऊ देत मी खाली घरात ना, अरे हे सोड, कुठेही जाऊ दे सोड. मी बेडमधनं उठलो ना पहाटे तरी माझे एक केस सुद्धा विस्कळलेलं नसतो. असा असतो मी, असं झोपलो ना तुला. म्हणजे मला ते इतकं असतं की नाही यार आपण उठलं सुद्धा आपण छान दिसलं पाहिजे. मग तो एक ते म्हणत असताना की तुम्ही स्वतःवरती म्हणजे प्रेम करा. स्वतःवरती प्रेम करायचं. आणि मी स्वतःवरती मी जेव्हा प्रेम करतो ना, तेव्हा माझं असं म्हणणं आहे की तुम्ही 100 वर्ष जरी जगलात ना, तरी तुम्ही मला आता टचवूड स्वामींची कृपा, BP नाही, शुगर नाही, चष्मा फक्त तो वाचताना लागतो तेवढाच. आणि मी माझं लाईफ खूप छान एन्जॉय करतो. हां, मला नॉनव्हेज प्रचंड आवडतं. वेड म्हणजे वेड. बाकी काही नसेल तरी चालेल. आणि लोक म्हणतात नॉनव्हेज आणि आईस्क्रीम मला रोज लागतं डेली. म्हणजे जे फॅट्स म्हणा अमुक तमुक आहे ना, ते मी खाल्लं तरी. त्याचा मी उद्या विचार करेन. हां. आता मी खाणार आहे. हा बस करेक्ट. आणि दुसरी गोष्ट हे म्हणतो ना आपण की व्हॉईस सांभाळायला काय लागतं वगैरे, हे खरंच आहे ना, हे खरंच ब्लेसिंग आहे त्यांचे माझ्यावरती. हो. एक पर्सनॅलिटी, माझं दिसणं, माझं व्हॉईस, हे माझ्या हातात काही नाही, सगळं हेड ऑफिस. स्वामींची कृपा. त्यामुळे स्वामींचे मी मनापासून आभार मानतो की त्यांनी असंच माझ्यावरती कृपा ठेवावी. आणि 100 काय मला जेवढं पाहिजे तेवढं मी जगणार आहे. तुझ्या या सगळ्या बिझी शेड्यूलमध्ये तू संजना आणि सॅमला कसा वेळ देतो? आयुष्यपत ते खूप कसरत आहे. म्हणजे आणि कसरत म्हणायची ना, त्यांना मानतो मी या बाबतीत. ते कधीही हट्ट नाही करत, कधीच नाही, नेवर की. कारण आधी कसं तू बिझी होता हो,
पण मग आता तुला जरा आता मोकळा हो. वेळ मिळालाय तर तू म्हणजे तू काय करतोस हां, मग मॅक्झिमम वेळ द्यायचा प्रयत्न हां, हां. करतोस? ॲक्च्युली बरोबर आहे तुझं म्हणणं, की मी काय करतो, मी त्यांना विचारतो, "हे बघ उद्या परवा काही नाही" असं त्यांना मी सांगतो. आणि तुम्हाला जे ठरवायचं ना ठरवून टाका. मग ते दोघं जण मोकळे असतात, की उद्या परवा नाही आहे ना? ओके. सो विल लीव्ह इट 5:00 मॉर्निंग कोल्हापूर. 2 दिवस राहूयात. छान अमुक-अमुक करू. सयाजीला थांबू. हे करू. पांढरा तांबडा खाऊ. कॉकटेल घेऊ. आईस्क्रीम. अमुक करू, तमुक करू. 2 दिवस मग देवीला जायचं, ज्योतिबाला जायचं, फिरून सगळं येऊन बॅक टू पॅव्हलिन. आणि आम्ही असं ठरवलेलं आहे म्हणजे हिनी, की 6 महिन्याची झालं की एक टूर इंडियामध्ये 4-5 दिवसाची आणि 6 महिन्यानंतर एक टूर आउट ऑफ इंडिया. आणि मी तर सांगितलं की तू ठरवायचं, तू सांगायचं मला आणि तू घेऊन जायचं मला असं. कारण काय होतं, मी खूप पाहिलं आहे रे माझ्या टुरिंगमध्ये. मी जग पाहिलं आहे. म्हणजे असं पासपोर्टवरती कुठं शिक्का नाही असं नाही माझ्या. आय हॅव सीन एव्हरीथिंग. मग मी ठरवतो की तुला जे पाहायचं आहे ना ते तू भर, त्याच्यात मी तुझ्यावर यायला तयार आहे. कारण काय व्हायचं, मी आलो टूरवर की माझं अरे UK एकदा बघून ये रे, अरे स्वीडनला क्या बात आहे, अरे दुबई. ती म्हणते तू बघतेस सांगतोस. आणि बरोबर आहे ना, मी बघून आलं म्हटल्यानंतर मी ते सांगितलं तर मी तिला मग सांगतो. आता सॅम लंडनला होता तेव्हा तुम्ही जाऊन आला की नाही लंडन? हां, मग मी काय केलं, माझं स्वप्न होतं की मी जिथं कामाला होतो जवळजवळ 8 वर्ष मी तिथे होतो लंडनला, जाऊन येऊन करायचं. तर माझं तिथंच मी स्वप्न एकदा हे केलं होतं की यार मी कामाला आलो आहे ना, माझा मुलगा इथे शिकायला यायला पाहिजे किंवा माझा मुलगा, माझी बायको हे लंडन बघायला यायला पाहिजे. असं नाही की बाबा मी कामाला आलो आहे म्हणून आलो वगैरे, असं नाही. तर ते माझं खूप माझ्या डोक्यावर होतं. इट वॉज माय ड्रीम लाईक. आणि ते ड्रीम आत्ता पूर्ण झालं जेव्हा सॅमला ॲडमिशन मिळाले तिकडे. आणि वी वर व्हेरी हॅपी. म्हणजे वी हॅव गॉन थ्रू लॉट ऑफ दिस थिंग्स, म्हणजे अप्स अँड डाऊन्स. तुला म्हटल्याप्रमाणे गेम शो सगळं 19-20 झालं. मग त्याच्यासाठी मग भरपूर मी कष्टाला कधी मागे हटलो नाही वगैरे. आय हॅव डन लॉट ऑफ दिस थिंग्स. पण आमचं थोडंसं एका ठिकाणी जर आम्ही दुबईमध्ये जरा प्रॉपर्टी घेतली, तिथे जर आम्हाला जरा थोडंसं बॅक बसला. मग आम्हाला काही गोष्टी माझ्या घरातल्या ज्या होत्या, म्हणजे माझं मोठं घर होतं 4-5 बेडरूमचं, ते विकावं लागलं वगैरे. आणि तिथून मग आम्ही परत रेंटच्या घरी गेलो. असं म्हणजे हा पण प्रवास बघितला आहे मी आत्ता या 4 वर्षात. मग आम्ही रेंटच्या घरी गेलो. बरं, रेंटच्या घरी मी राहणार असं म्हटलं तर त्या दोघांना खूप वाईट वाटलं की तू तू राहशील का रेंटच्या घरात, आणि 1 बेडरूम म्हणजे आपण 5 बेडरूममधून आता 1 बेडरूममध्ये येणार आहे. म्हटलं हे बघ, आपण ते केलं ना, होतं आधी नव्हतं आपल्याकडं, ते केलं आपण. आता नाही आहे, विल स्टार्ट फ्रॉम वन्स अगेन. मग तिने ट्युशन्स घ्यायला सुरुवात केली जर्मनच्या वगैरे. आणि तितक्यात सॅमचं सिलेक्शन झालं. आणि सिलेक्शन झाल्यानंतर तुम्हाला म्हटलं पप्पा माझं सिलेक्शन झालं आहे UKला, तर आता कसं काय करायचं. म्हटलं कसं काय करायचं, जायचं आहे एनी कॉस्ट, तू जायचं आहे म्हणजे जायचं, विषय संपला. तर ही ऑल्सो नोज एव्हरीथिंग. आणि तो इतका मॅच्युअर्ड मुलगा आहे ना, म्हणजे आमच्या घरातला तो देव माणूस आहे. म्हणजे मी जेवढा फ्रीक आउट आहे, फ्री आहे, अजिबात नाही. तो शहाणा बाळ. एकदम शहाणा बाळ आहे ते आमचं. म्हणजे मी त्याला देव माणूसच म्हणतो, की मी त्याच्याकडनं सल्ले घेतो. भाई मेरा ऐसा हो गया है यार, कोई बोल सकता है की तू मेरे को, असं मी घेतो त्याच्याकडनं. आणि त्या ट्युनिंगमध्ये मी त्याला म्हटलं दादा यार असं तो आम्ही असे बसून फ्रँकली विचार करतो. आणि मी त्याला सांगितलं असं असं आहे. तो म्हटलं पप्पा नॉट नेसेसरी की मी लंडनला जाईन, आपण इथं पण करू शकतो. म्हटलं नाही. म्हटलं ये मेरा ड्रीम आहे भाई, की तू वहाँ जाएगा मतलब जाएगा. मग आम्ही परत एक घर घेतलं होतं, ते घर विकलं. मी तिकडे त्याला पाठवून दिलं. आम्ही दोघांनी निर्णय घेतला. मी म्हटलं हे बघ, त्याच्यासाठीच केलं होतं, त्यासाठी आपण विकतोय, लेट हिम गो देअर. आपण आपलं बघू काय करायचं. आम्ही परत आलो रेंटच्या रूम ह्याच्यामध्ये. एक बेडरूम, एक किचन आणि एक हॉल असं आम्ही घेतलं. 4 वर्ष आम्ही राहिलो तिथे. आणि ह्या घरी तो यायच्या आधी मी तर लंडनला जाताना त्याला मी सांगितलं, तू जेवढे वर्ष आहेस ना, तू आल्यानंतर हे तुला प्रॉमिस करतो, युअर मम्मा इज गोइंग टू गो इन टेक यू ऑन टाईम. सॉरी. तर मी त्याला म्हटलं होतं की तुझ्या मम्माला मी नवीन घरात आणणार असं म्हणून. तर तो नाही म्हणत होता की मला छोड ना यार मला भाई, बहुत देखा हमने अप्स अँड डाऊन्स, ये थोडा हो गया तो क्या फरक पडता. मग ते सगळं झाल्यानंतर मी तिला म्हटलं हे बघ, असं झालेलं आहे सगळं आपल्याला माहिती, पण हे प्रॉमिस करतो मी तुला की या 1-2 वर्षात मी तुला काही झालं तरी परत आय एम गोइंग टू स्टँड, परत चालू करू. बरं, तिला काळजी काय वाटत होती की संदीप यू आता तुझं हे जे आहे ना, काय Life लाईफ begins बिगिन्स after आफ्टर 50, राईट. माझ्या याला एकदम शोभून झालं तुझं हे.
तर ती मला म्हटली, संदीप तुझं 50 झालं आहे, यू आर रन, आता तू 60ला आला आहेस, पुढच्या वर्षी तुझी 60 आहे. म्हटलं भाई मला 50 होऊ देत, 60 होऊ दे, 70 होऊ दे, 80 होऊ दे. म्हटलं त्यात तू काळजी करू नको. म्हटलं माझं स्टॅमिना आणि हे सगळं ते बघतील काय करायचं आहे, विल स्टार्ट अगेन. तर तिला तो कॉन्फिडन्स होता अँड आय स्टार्टेड विथ सच अ ग्रीप. आपण म्हणतो ना की तर नाही काय टायगर जम्प असते बघ ती, की जर तुम्हाला मोठी उडी घ्यायची यू हॅव टू कम बॅक अगेन. तर आम्ही इतके बॅक लावलो आणि मग मी नंतर एवढी उडी मारली हे. तर आता एकदम म्हणजे असं नाही काय म्हणतो आपण की लहान बाळ आहे, आता ते उठलं आणि असं दोन्ही भिंतीला धरून चालायला शिकलं तसंच आणि मी ना खूप कूल राहिलो. याच्यात कुठे मी व्यसनं लावून नाही घेतली. आता डिप्रेशनमध्ये माणूस दारू पीत बस, बरोबर. सिगरेट ओढत बस, नेव्हर बॉस. मी माझ्यावरती खूप कंट्रोल ठेवला. मी एक काम केलं खूप भारी, मी माझ्या फक्त हेल्थवर लक्ष दिलं. इतकी रनिंग करायचो मी, इतकी रनिंग करायचो, रनिंग करून एकडे बसायचो की आता काहीच नाही राहिलेलं असं म्हणून. पण नाही, मी असं म्हटलं की आहेत ते माझ्याबरोबर, तर बघू आपण काय. फक्त रनिंग करायचो आणि येऊन बसायचो आणि ती आणि मी असं समोर बसायचो. मी असं शांत बसायचो आणि ती हे शी हॅव नेव्हर सीन मी की मी असं शांत बसले वगैरे, मी इतकं बोलबच्चन करणारा माणूस. पण हे हळूहळू स्टार्ट झालं. नंतर काय झालं, लोकांनी माझे गैरफायदे घ्यायला सुरुवात केली की अभी ये बैक आ गया ना, तो भाई अभी जो 1,00,000 रुपये लेता था ना, उसको 2,000 में काम दे दो. तर आणि मला ते कळायला लागलं. मला संदीप भाई अरे कोई है क्या तुम्हारे पास, बरं का उगीच मला फोन. म्हणजे क्यों, अरे काम था वो 5,000 में, लेकिन वो आप नहीं करोगे तो कोई तुम्हारे पास है क्या दूसरा कोई 5,000 में. बोला कौन, मैंने उसका मतलब क्या, बोला मैं करेगा ना 5,000 में, तो क्या हो गया, 5,000 क्या कम है क्या. बोला 5,000 भी अच्छे हैं. बोला मैंने 200 रुपये से स्टार्ट किया है. बोला 5,000 क्या बोल रहा तुम्हाला, पहिले 200 रुपये म्हणे. आता मला असं होतं की बाबा आपल्याला भाडं द्यायचे 15,000 रुपये, हे तर मला 5 पाहिजेच पाहिजे. म्हटलं अजून 10,000चे मला काम शोधायचं आहे. असा पॅच जेव्हा तुम्ही एका पीकला असता ना, आणि त्या पीक पॉईंटवर तुम्ही जेव्हा एकदम खाली येतात त्याच्यावरनं ना, तर दॅट इज अ व्हेरी डिफिकल्ट पॉईंट बॉस. बरोबर. आणि त्याच्यात तुम्हाला आहे ना, तुम्ही यू हॅव टू बी व्हेरी न खचता उभं राहणं. फर्म कन्फर्म, कुठे तुमचं माइंड हलून द्यायचं नाही, त्याच्यानंतर वायबल व्हायचं नाही. हे सगळ्या गोष्टी मी आत्ता बघितल्या क्लोजली. आणि हिरासारखी भीती, कारण मी खूप तडकू होतो, प्रचंड आकडू, प्रचंड तडकू. आणि हा ब्लास्ट होईल, मग हा कुठेतरी भांडणं करेल अमुक. पण मी त्यावेळेस असं ठरवलं की आपण शांत राहून काम करायचं, तर आपली प्रगती आहे. आणि तुला मी सांगतो की मी जे 100% होतो ना, ती आता मला म्हणते, ती काय तिची बहीण म्हणजे माझी मेवणी, हा संदीप आहे म्हणजे माझ्यातला बदल बघा. म्हटलं का 0.05 असं माझ्यात त्या याच्यात फरक पडला. म्हणजे कशात, ॲग्रेशन म्हणा किंवा ते एक हॉट टेम्पर्ड होतं त्याच्यामध्ये. तेव्हा मी तिला म्हटलं नाही बाबा आता काम करायचं, म्हणून मग ते काम सुरू केलं आम्ही. आणि त्याच्यानंतर हे घर घेताना ना, माझा मुलगा पण नव्हता. ही वॉज देअर इन लंडन. त्याला माहीत पण नव्हतं की आम्ही हे घर घेतलं. तो याच्यावर मी शिफ्ट केलं बरोबर काल होळीला 1 वर्ष झालं आमच्या या घराला. आणि तो प्रॉस इतका भारी झाला आणि आम्हाला इतकं छान वाटतं ना आता की हा क्या बात आहे बाई. म्हणजे ते घर होतं, दॅट वॉज माय ड्रीम हाऊस. आता इथे मी ये भी मेरा, मी चटई टाकतो मस्तपैकी, मला पाहिजे तेव्हा मॅच बघतो, मला पाहिजे तेव्हा मी बिअर पितो, मला पाहिजे तेव्हा मी नॉनव्हेज खातो, मस्त छान. ती काही बोलत नाही बिचारी. ती म्हणते आता तू एन्जॉय कर तुझं तू काम, तू मला हे दिलं, तुम्हाला ते दिलं, तू माझ्या पोरला एक. म्हटलं हे बघ दिलं वगैरे काही नाही आहे, ते त्याला आपल्याला करायचंच होतं डेफिनेटली. पण तिचं एक होतं की बॉस आता तू 50s नंतर 60sमध्ये आहे ना, तू आता किती काम करशील. मी म्हटलं नाही, मी अजून माझ्यात तो स्टॅमिना आहे, अजून मी 11 तास काम करतो, 11 hours. म्हणजे मी एकदा उभं राहिलो ना 11 तासच मी माईक समोरच्या माणसाला देणार आहे, मी इतका कॉन्फिडेंटली. त्याची मित्र जे आहेत ना माझ्या मुलाची, ते म्हणतात आयुष्य काका तुम्ही राव परवा बघितलं आम्ही कार्यक्रमाला, एनर्जी. मी म्हणणार ते मला माहीत नाही म्हटलं ती कशी येते, कारण मी पण बरेच व्हिडिओ तुझे बघितले, काय एनर्जी असते. आणि ते तुला खरंच सांगतो मी, खोटं नाही. त्या स्टेजवर गेलो ना, मलाच कळत नाही की मी हे बघ अंगावर काटाला की यार 11 तास काय माझा रेकॉर्ड आहे. 61-62 हजार लेडीज बरोबर 14-16 तास कार्यक्रम घेणारा मी एकमेव प्राणी आहे. आणि ते मला खूप प्राऊड फील होतं की आपण एवढं करू शकतो अजूनही. आणि अजूनही माहीत तेवढं ताकद आहे सगळं, तोपर्यंत करत राहणार. तर असा सगळा प्रवास एकंदरीत चालू आहे, खूप छान. तुझ्या बकेट लिस्टबद्दल पण सांग. ते असं आहे की आमच्या दोघांचं एक स्वप्न आहे, तिचं आणि माझं. एक तर पूर्ण जग बघायचं. आणि ते सगळं बघून झाल्यानंतर आम्ही दोघांनी ठरलं की आम्ही एक प्लॉट घेणार आहोत. आमचं आता काम चालू आहे सध्या ते, आणि तो जवळपासच पुण्याचे घेणार आहोत
की त्या प्लॉटमध्ये आमचं छोटंसं एक घर होईल. त्याच्यामध्ये आमचं एक किचन, एक बेडरूम, एक हॉल, एक वरती थोडंसं जरा स्टुडिओ टाईप मला करायचं आहे. म्हणजे स्टुडिओ म्हणजे कोणी आलं फ्रेंड सर्कल तर 50 एक लोक तिथं वरती बसतील आणि आपण एन्जॉय करणे असं. आणि बरोबर त्याच्याच मागे एक साधारणपणे 1 एकर किंवा 2 एकर असं मग शेती मी घेणार आहे आणि त्या शेतीमध्ये आम्ही 2 जण काम करणार आहोत. आणि तिथे आम्ही कॉटेजेस बांधणार आहोत साईडला, एक 50, 25 आणि 25 असं 50चं कॉटेज, लेडीज आणि जेंट्स. ते कशासाठी? तर आम्ही असं ठरवलं की बॉस आपल्याला ला सेवा करायची असेल तर आपण आपल्या कशा पद्धतीने सेवा करता येईल. तर ती सेवा कोणाची? की ज्यांना मुलं आहेत पण ती बघत नाहीत, अशा आईवडिलांना सोडून देणारे जे आहेत ना, तर त्यांच्यासाठी आम्ही आत्ता सगळे प्रोजेक्ट मी आणि आम्ही रेडी करतो आहे. काम पण आमचं चालू आहे त्याच्यावरती की असं करूयात तसं करूयात. तर 25 महिला असतील आणि 25 जेंट्स असतील की ज्यांना बघायला कोण नाही आहे पण धडधाकट आहेत, फक्त ते एकटे आहेत, लोनली फील करत आहेत. मग त्यांना आम्ही तिथे आणणार. मग त्यांना सेपरेट सगळे ते रूम्स देणार, सगळं करणार, शेती करणार. त्या शेतीत त्यांना पण काम करायला लावणार, आम्हीही दोघं काम करणार. त्या शेतीतली भाजी त्यांनीच करून खायची, त्या शेतीतली भाजी आम्ही करून खाणार आणि सगळं तिथलंच हे करून हे करायचं असं आमच्या डोक्यात आहे. मग मेडिकल चेकअप असेल, मग त्यांच्यासाठी कार्यक्रम असतील, मग कोणाचं तिथे काहीतरी लग्न असेल तर मग तिथे आपल्या ओळखीचं कोणातरी तिथे लग्न करायचं, असं वगैरे करून तो आमचा एक बकेट लिस्टचा एक मोठा आम्ही प्लॅन. हां, समथिंग इज डिफरंट. आणि ते तिला खूप तिच्या मनात आहे पहिल्यापासून. त्याच्यानंतर ससूनमध्ये जेवढी जी मुलं रस्त्यावर टाकून दिलेली असतात, सोडून दिलेली असतात, अशी 700-800 जी मुलांचा मी मामा आहे. म्हणजे मामा इन सेन्स म्हणजे मी माझ्या मांडीवर बसून मी त्यांना दत्तक दिलेलं आहे लोकांना. मी ते काम करतो. जवळजवळ मी ते 38 वर्ष ते काम करतो आहे. आणि मग तिथे माझा वाढदिवस, आमची ॲनिव्हर्सरी, दिवाळीत तुला मी इथे नाही सापडणार, मी तुला ससूनमध्ये सापडेन. प्रत्येक मुलगा आणि प्रत्येक लहान मुलगी मला ओळखते. माझ्या गाडीचा आवाज जरी आला तर पळत येतात वरनं, बघतात. सगळी चिल्लीपिल्ली गाडीत बसतात, एक राऊंड मारायची ससूनमध्ये, परत आणायचं, ठेवायचं, वर येणार आणि सगळ्यांना माहिती आहे. पण त्यांना हे माहिती नाही की संदीप पाटील सेलिब्रिटी आहे. संदीप पाटीलच्या खिशात ₹5 का ₹50 का ₹50,000 नाही. संदीप मामा आमच्यासाठी वेळ काढून येतो, हे त्यांच्या दृष्टीने खूप महत्त्वाचं आहे. तर त्यामुळे मला असं वाटतं की बॉस 50शी नंतर जी माझी मित्रमंडळी आहेत त्यांनी एक असं काहीतरी काम करावं आयुष्यामध्ये की ज्याच्याने त्यांना पैशापेक्षा जास्त सुख मिळेल. आणि मग ते सुख कशात पण असू शकतं तुमचं. आता मी हे करतो म्हणून हेच करा असं नाही. एनिवे तुम्ही तुमच्या शेजारच्यांना कोणाला तरी हेल्प करा किंवा एखाद्या लहान मुलीचं शाळेत तिची फी भरली नसेल, तुम्ही तिची फी भरा. असं आहे. तर मी हा मेसेज त्यांना देतो की बाबा 50शी नंतर हा सगळ्यांनी विचार करावा थोडासा की आपण जर आलो आहे, आपलं सगळं वेल सेट आहे, तर वाय कॅन्ट वी गो फॉर द सोशल दिस थिंग. तर हा सगळ्यांनी विचार करावा, जी आमची बकेट लिस्ट आहे ते. सो लाईफ बिगिन्स आफ्टर 50. हां, अजून एक आहे की मला ना साऊथ इंडस्ट्रीमध्ये, फिल्म इंडस्ट्रीमध्ये मला ॲज अ मेन विलन म्हणून मला काम करायचं आहे. आणि काय म्हणजे सगळ्यांनी मला हिनी पण मला विचारलं, विलन म्हणून काय काम करायचं? अरे एक हिरो असं. म्हटलं नाही नाही, म्हटलं मला माहिती, मी दिसत जरी असेल की चला हिरो म्हणून मला काम मिळालं, पण नाही, मला विलनचं काम करायचं आहे आणि ते मेन विलन आणि ते साऊथमध्ये. तर ते माझ्या बकेट लिस्टमध्ये सारखं डोक्यात चालू असतं की मी सारखं प्रार्थना करत असतो. देवळात परवा गेलो होतो मी आणि ही हैदराबादला. आमच्या मागे पळत आले होते सगळेजण. तो आम्हाला काय कळलं तर की हे का पळत आलेत, आणि सगळ्यांनी फोटो चालू केले रपारप माझ्यावर काढायला. तर तिथला त्यांचा कोणतरी माणूस आहे जो तिथं सिरियलमध्ये काम करतो, माझ्या जागा दिसतो. तर त्यांना वाटलं मीच आहे आणि त्यांनी ती सुरू केली त्यांच्या भाषेत. आणि काय ते ओढ करायचं चालू केलं आणि मी आपलं बघतोय वगैरे सगळं, आणि त्यांनी फोटो चालू केले. तर आपल्याकडचा कोणतरी तिथे आला होता की त्याला ती भाषा येत होती. तो म्हणला साहेब ते सगळेजण फसले. ते इथला एक सिरियलमधला जो माणूस आहे तो सध्या तो खूप टॉपला आहे आणि तो तुमच्याकडे दिसतो, म्हणून त्यांना वाटलं की ते तुम्हीच येतात. तर तसंच तुम्ही थांबा आणि त्यांच्याकडे फोटो काढून द्या, आणि जर त्यांना तुम्ही गेला तरी चालेल, नंतर पण त्यांना फोटो काढून घेऊ देत त्यांना. असं म्हणजे मग मला कळतं की भाई आपल्याला अजून आपण करू शकतो. तो दॅट इज माय बकेट लिस्ट की मला विलन म्हणून मला ते एकदा तरी मी ते काम करून येणार आणि येणारच आहे मी. म्हणजे हा माझा कॉन्फिडन्स आहे. ओव्हर कॉन्फिडन्स नाही, पण हा माझा कॉन्फिडन्स आहे की भाई मी करनेवालो. सो असं एक खूप छान माझं पॅशन, माझा प्रवास, आणि आय एम व्हेरी हॅपी स्वामी कृपेने. संदीप, तुझ्याशी गप्पा मारून खूप छान वाटलं. म्हणजे तुझं स्ट्रगल, तुझं ते त्यातनं मोटिवेशन घेऊन किंवा न खसता त्यातनं तू परत उभा राहिलास. बरेच प्रॉब्लेम आले पण तू लाईफ पण खूप एन्जॉय केली. भयंकर. मध्ये येतात त्यांना तू छान मेसेज दिलेला आहे. तुझं एक सोशल वर्क पण आम्हाला कळलं की तू हे पण करतो. खरंच खूप छान वाटलं. आणि
लाईफ बिगिन्स आफ्टर 50. Cheers. Thank you very much, and thanks. तुम्हाला हा आमचा लाईफ आफ्टर 50 हा पॉडकास्ट कसा वाटला हे आम्हाला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, तुमची प्रतिक्रिया लिहा आणि चॅनल सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला पण तुमचे काही एक्सपिरियन्स मला शेअर करायचे असतील तर व्हॉट्सअप नंबर दिलेले आहेत, त्याच्यावर तुम्ही कनेक्ट करू शकता. तर भेटूया लगेच.